मानसशास्त्राच्या कथा. गोष्ट क्रमांक 22. महाकवी कालिदासाला कालिदास हे नाव कसं मिळालं याची ही एक गोष्ट आहे. विद्योत्तमा नावाची एक राजकन्या होती. तिने स्वयंवर करायचं ठरवलं. तेव्हा तिने अशी एक अट ठेवली होती की जो विद्वान माणूस मला हरवेल त्याच्याशी मी लग्न करेल. त्या स्वयंवराच्या दिवशी तिने अनेक विद्वानांना बोलवलं. अनेक विद्वान तिच्याकडून हरले. कोणीही तिला जिंकू शकलं नाही. पण आणि तिचा विवाह पण झाला नाही. त्यानंतर या विद्वानांनी असं ठरवलं की हिला आता खोड मोडायची हिची. त्याच्यामुळे त्यांनी एका मूर्ख माणसाशी तिचं लग्न लावून दिलं. पण जेव्हा तिला कळलं खरी गोष्ट की आपलं लग्न ज्या माणसाशी झालंय तो माणूस एक मूर्ख माणूस आहे, तेव्हा ती चिडली आणि तिनं आपल्या झालेल्या नवऱ्यालाच घराबाहेर काढलं. थोड्या दिवसांनी या माणसाने हा माणूस अपमानित झाला आणि त्यांनी काली देवीची प्रार्थना केली. तिच्यासाठी त्यांनी 14 वर्ष तप केलं. इतकं त्यांनी तप केलं की त्यामध्ये तो स्वतःचं नाव विसरून गेला. मग त्यांनी काली मातेची उपासना केल्यामुळे कालिदास हे नाव धारण केलं आणि पुन्हा तिच्या घरी गेला. दार वाजवलं. तेव्हा तिने दार उघडलं आणि विचारलं, अस्ति कश्चिद वाक् विशेषः, म्हणजे तुझ्याकडे वाणीचं काही वैशिष्ट्य आहे का, तर तू आतमध्ये ये, नाहीतर आतमध्ये येऊ नको. हे ऐकल्याबरोबर कालिदासाला जी विद्या मिळालेली होती त्या विद्येनं त्याने तत्काळ 3 मोठ्या मोठ्या खंडकाव्य आणि मोठ्या महाकाव्यांची रचना केली. अस्तिवरून त्यांनी कालिदासानं तत्काळ 3 रचना केल्या. अस्तिवरून त्यांनी कुमार संभव नावाचं एक रचना केली. कश्चिद वरून मेघदूत नावाचं खंडकाव्य लिहिलं आणि वाघ विशेषः या शब्दांनी सुरुवात होणारं रघुवंश नावाचं महाकाव्य त्यांनी निर्माण केलं आणि आपल्या पत्नीला त्यांनी ते समोर दाखवलं. त्यानंतर तो कालिदास म्हणून प्रसिद्ध पावला. धन्यवाद.